नमस्कार मित्रांनो, मी सुहानी आणि आय नो की तुम्हा सगळ्यांचे युनिट टेस्ट आलेले आहेत जवळ. तर त्यामुळे फर्स्ट जो आपला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरची आपण युनिट टेस्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने रिव्हिजन करणार आहोत. सो याच्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, कोणते इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, कसं काय सॉल्व्ह करायचं हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे या ठिकाणी दोन व्हेरिएबल असणार आहे एक्स वाय ए बी एम एन कुठले पण दोन व्हेरिएबल आणि लिनियर आहे याचा अर्थ जी मॅक्सिमम पॉवर असणार आहे किंवा मॅक्सिमम पॉवर कुठल्याही व्हेरिएबलची काय असणार आहे वन असणार आहे कारण हे काय आहे लिनियर इक्वेशन आहे. फॉर एक्झाम्पल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे माझं लिनियर इक्वेशन आहे. दोन व्हेरिएबल्स आहे आणि दोन्ही पण व्हेरिएबलची मॅक्सिमम पॉवर काय आहे वन आहे. तर जेव्हा तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन किंवा इक्वेशन बघायला मिळेल तर ते नेहमी काय असणार आहे लिनियर इक्वेशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल हे काय आहे स्टँडर्ड आय मीन जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा. सो तुम्हाला जर कोणी विचारलं की लिनियर इक्वेशन काय असतं इन टू व्हेरिएबल्स वालं त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहे आणि दोघांची पण मॅक्सिमम पॉवर वन असणार आहे. त्याला आपण बोलतो की ते काय आहे लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये बघा याची मॅक्सिमम पॉवर 2 आहे सो हे लिनियर इक्वेशन नाहीये. याची 1 आहे लिनियर इक्वेशन आहे. याच्यामध्ये पण बघा दोन व्हेरिएबल आहे मॅक्सिमम पॉवर 1 आहे लिनियर इक्वेशन आहे. याच्यामध्ये पण मॅक्सिमम पॉवर 1 लिनियर इक्वेशन आहे. याच्यामध्ये x रेज टू मायनस 1 होणार. ठीक आहे 4 इंटू एक्स रेज टू मायनस 1 प्लस 5 इंटू वाय रेज टू मायनस 1 मायनस 1 आहे आपल्याला काय पाहिजे 1. सो हे नाहीये लिनियर इक्वेशन. या ठिकाणी बघा दोन्ही व्हेरिएबल एकत्र आले असं पण नाही चालणार. प्रत्येक व्हेरिएबल एक कोइफिशियंटच हवाय. एक म्हणजे कुठला पण एकच कोइफिशियंट हवाय. दोन्ही व्हेरिएबल एक साथ आपण ह्याच्यामध्ये नाही घेऊ शकत. ते मग एक्स स्क्वेअर वाला वगैरे क्वाड्रॅटिक मध्ये भेटेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने हे सगळे लिनियर इक्वेशन्स आहेत. आता लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे काही मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं येतं सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणं. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणं म्हणजे काय हे जे दोन इक्वेशन्स आहेत ते आपण एकत्र सॉल्व्ह करतो इक्वेट करून. म्हणजेच काय कुठलं तरी एक व्हेरिएबल जे आहे तर ते इक्वेट करायचं. या ठिकाणी 3y आहे या ठिकाणी पण जर 3y झालं तर प्लस मायनसने आपण कॅन्सल करू शकतो. एक व्हेरिएबल राहील ज्याची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता हे इक्वेट कसं करायचं तर याच्या कोइफिशियंटने याला मल्टिप्लाय करायचं याच्या कोइफिशियंटने याला मल्टिप्लाय करायचं. फॉर एक्झाम्पल आता इथे मी काय करणार आहे 3 ने याला मल्टिप्लाय करणार आहे आणि 1 ने याला मल्टिप्लाय करणार आहे. मग माझे असे नवीन दोन इक्वेशन्स बनतील माझ्याकडे. ठीक आहे आता हे काय बनणार 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 9x प्लस 3y इज इक्वल टू 6 आणि वरच्याला 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आहे असं आलं. आता याच्यामध्ये काय करायचं आहे मला अपोजिट साइन्स असल्यामुळे मी याला डायरेक्टली ऍड करू शकते. हे दोघं कॅन्सल होतील या दोघांचे ऍडिशन या दोघांचे ऍडिशन असं करून मला एका व्हेरिएबलची म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मिळाली. आता जे काय एक्स ची व्हॅल्यू मिळाली आहे ते मी याच्यामध्ये टाकणार किंवा याच्यामध्ये टाकणार कोणामध्ये पण टाकू शकते. कोणामध्येही टाका तुम्ही एक्स ची व्हॅल्यू आणि तुम्हाला काय मिळणार आहे इथून एक्स ची व्हॅल्यू टाकली की फक्त वायच अननोन राहतो मग वाय ची व्हॅल्यू मिळणार. तर असं करत करत सायमल्टेनियसली आपण दोन इक्वेशन्सला सॉल्व्ह करतोय. कसं सॉल्व्ह करतोय तर कुठला तरी एक व्हेरिएबल जे आहे तर ते आपल्याला सेम करायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करतो सायमल्टेनियसली. अजून एक मेथड आहे ते म्हणजे सबस्टिट्यूशन वाला जे आपण तेव्हा वापरू शकतो मोस्टली जेव्हा कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट 1 असेल. आता याच्यामध्ये बघा हे जे दुसरं एक मिनिट काय होतं याला हे जे दुसरं इक्वेशन आहे आपलं त्याचा कोइफिशियंट जो आहे या ठिकाणी 1 आहे. तर अशा केसमध्ये मोस्टली आपण सबस्टिट्यूशनची मेथड जी आहे तर ती यूज करू शकतो. ठीक आहे आता बघा या ठिकाणी तुम्ही y इज इक्वल टू 2 मायनस 3y असं या ठिकाणी लिहू शकता जसं इथे दिलंय त्याप्रमाणे. आणि आता ही जी y ची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकायची आहे. म्हणजे इथून काय होणार आहे 5x मायनस 3y च्या ऐवजी आपण काय टाकणार 2 मायनस 3x म्हणजे y कम्प्लिटली निघूनच गेला. पुन्हा आपल्याकडे एकच व्हेरिएबल आहे सॉल्व्ह करा तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळणार. ही व्हॅल्यू परत तुम्हाला दोघांपैकी एकामध्ये टाकायची आहे तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळणार. तर याला आपण बोलतो सबस्टिट्यूशन. याच्यामध्ये आपण एक इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं आणि याच्यामध्ये आपण दोन्ही पण इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. तर लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे असे काही मेथड्स आहेत सायमल्टेनियस वाला किंवा सबस्टिट्यूशन वाला. सो आता इथे जर आपण हा क्वेश्चन बघितला तर यामध्ये बघायला मिळते की काही ब्लँक्स वगैरे आहेत. सो सिमिलर क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात असे ब्लँक्स वगैरे देऊन ऍक्टिव्हिटी बेस्ड. तर या ठिकाणी तुम्हाला एलिमिनेशन मेथड यूज करून हे सॉल्व्ह करायचं आहे. तर 5x मायनस वाय इंटू काहीतरी इज इक्वल टू 18 आहे. आता बघा हे मला काय करायचं आहे याला इक्वेट करायचं आहे सो दॅट मी याला रिमूव्ह करू शकेल. मग याला मी 2 ने मल्टिप्लाय करणार याला मी 1 ने मल्टिप्लाय करणार कारण याचा कोइफिशियंट 1 आहे याचा कोइफिशियंट 2 आहे. सो 2 ने मल्टिप्लाय करा काहीतरी व्हॅल्यू मिळेल दोघांना ऍड करा हे दोन्ही कॅन्सल होईल. एक्स वाले टर्म्स ऍड होतील आणि हे वाले टर्म्स ऍड होतील. एक्स ची व्हॅल्यू मिळेल एक्स ची जी काय व्हॅल्यू मिळेल ती दोघांपैकी कशामध्ये तरी एकामध्ये पुट करायची आहे तुम्हाला वाय ची व्हॅल्यू मिळेल.
सिंपल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे असं ऍक्टिव्हिटी बेसवाला एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचा आहे. कारण एक्सरसाइज मध्ये पण अशाच प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. ते झाल्यानंतर तुम्ही 6 नंबर्स आणि 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता बघा, हे जे क्वेश्चन्स आहेत ना, याच्यामध्ये टास्क हेच आहे की आधी या डिनॉमिनेटरला काढून टाकायचं. सो जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे चॅलेंजिंग क्वेश्चन सॉल्व्ह कराल, तर हे इझी वाले तर झाले आपले 2 सॉल्व्ह करून. आता मग नवीन काहीतरी पाहिजे. सो मग हे तर बघा किती इझी आहे. या ठिकाणी तुम्हाला x ला सबस्टिट्यूट करू शकता किंवा एलिमिनेट करू शकता. या ठिकाणी पण बघा तुम्ही a ला या ठिकाणी एलिमिनेट करू शकता 3 ने मल्टिप्लाय करून. तर हे सगळे इझी वाले आहे. पण हे 6 आणि 7 थोडंसं वेगळ्या पॅटर्नने तुम्ही सॉल्व्ह करून ट्राय करायचं आहे. ठीक आहे, चॅलेंजिंग आहे. नेक्स्ट आहे ग्राफवाले क्वेश्चन्स. आता ग्राफवाल्या क्वेश्चन्स मध्ये काय करायचं असतं की तुमच्याकडे इक्वेशन असतं आणि तुम्हाला याचा ग्राफ ड्रॉ करायचा असतो. तर ग्राफवाल्या क्वेश्चन्स मध्ये हा टेबल ड्रॉ करणं इज इम्पॉर्टंट आणि ग्राफ, बाकीचं हे थिअरी लिहायची नसते. आता याच्यामध्ये काय करायचंय, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज तुम्ही स्वतःहून अज्युम करायच्या. काही पण 0, -1, -2, 0, 1, 2 असं काही पण व्हॅल्यू अज्युम करायच्या. फॉर एक्झाम्पल, एकदा तुम्ही x ला 0 माना, एकदा तुम्ही y ला 0 माना, एकदा तुम्ही x ला 1 माना, एकदा तुम्ही y ला 1 माना. आणि मग असं करत करत काय करायचं आहे, 3 व्हॅल्यू तुम्ही अज्युम करायचे. फक्त 3च कॉलम्स घ्यायचा आहे. x ला 0 मानलात तर y ची काय व्हॅल्यू येते बघा. y ला 0 मानलात तर x ची काय व्हॅल्यू येते बघा. y ला 1, 2, 3 काय पण माना, x ला जे व्हॅल्यू येईल ती लिहा. असं करत करत तुम्हाला हे जे कोऑर्डिनेट्स आहेत तर ते मिळणार. आता हे तुम्हाला तुमच्या ग्राफमध्ये पुट करायचंय. ग्राफ काढताना तुम्हाला असे 4 क्वाड्रंट्स करायचे आहेत. 2 लाईन्स ड्रॉ करायचे आहे. y ऍक्सिस आणि x ऍक्सिस. यामध्ये बघा 0 आहे, -4. -4 कुठे येणार, y चा -4 आहे, तो असा खाली येणार. तर हा झाला एक क्वाड्रंट. त्याच्यानंतर आहे 2,0, 2 x वरती येणार आहे. सो इथे कुठेतरी 2 येईल आणि y तर 0 वरचाच आहे. त्याच्यानंतर आहे 3,2, x चा 3 आहे, y चा 2 आहे. ठीक आहे, म्हणजे कुठेतरी इथे असं येईल. मग यामधून जाणारी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे, जशी की इथे ऑलरेडी करून दाखवलेली आहे. तर ही लाईन ड्रॉ करणं इज युअर टास्क. ठीक आहे, तिन्ही पण पॉइंट्स मधून जाणारी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. कधी कधी होऊ शकतं की ती लाईन तिन्ही पॉइंट्स मधून नाही जाते. सो तुम्हाला एखादा एक्स्ट्रा पॉइंट घेऊन मिनिमम 3 लाईन्स मधून 3 पॉइंट्स मधून ती लाईन गेली पाहिजे असं दाखवायचंय. ठीक आहे. या ठिकाणी पण बघा आपण 3 व्हॅल्यूज घेतले. एक्स तर रॅन्डमली काय पण व्हॅल्यू घ्यायची. कधी x ची 1 घ्या, कधी y ची 1 घ्या, x ची 0 घ्या, y ची 0 घ्या. असं करत करत तुम्हाला रॅन्डमली व्हॅल्यूज या ठिकाणी आले पाहिजे. जेवढे सिम्प्लिफाईड व्हॅल्यूज येतील तेवढे बघा. जर एखादं फ्रॅक्शन मध्ये आलं तर थोडंसं अजून एक कॉलम एक्स्ट्रा करून सिम्प्लिफाईड घ्या. कारण तुम्हालाच परत ड्रॉ करायला फ्रॅक्शन डिफिकल्ट पडेल. तर बघा अशा पद्धतीने आता या ठिकाणी काय होते, या पॉइंट्स मधून जाणारे तुम्हाला 2 लाईन्स जे आहेत तर ते भेटलेले आहेत. जर या ठिकाणी 0-0 वाले असले असते तर तुम्हाला काय भेटलं असतं, एक लाईन भेटली असती मगाशी गेली त्याप्रमाणे. आता या ठिकाणी असे कोऑर्डिनेट्स असल्यामुळे जिथे पण इंटरसेक्ट होतील तर ते तुम्हाला असं दाखवायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक पॉइंट जे आहे तर ते नोट करा. प्रत्येक पॉइंट म्हणजे 2,3, 1,3 जे पण आले असेल ते सगळे डिनोट करायचे आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे की ही लाईन कुठून जातीये, 2 मधून जातीये. ही लाईन कुठून जाते, y इज इक्वल टू 2 मधून जातीये. हा जो पॉइंट आहे तर तो कुठला आहे, कुठलावर आहे या ठिकाणी काय काय ड्रॉ करायचं होतं, 1,2 म्हणजे x चा 1 असणार आहे आणि y चा 2 असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो पॉइंट मिळणार आहे तर तो कुठला आहे, 1,2 वाला आहे. असं करत करत तुम्हाला सगळे कोऑर्डिनेट्स जे आहेत तर ते ड्रॉ करायचे आहेत आणि इंटरसेक्टिंग कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत. ते तुमचं असणार आहे आन्सर. सो या ठिकाणी x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू काय आलेलं आहे तुमचं 2. सिमिलरली आता या ठिकाणी पण 2 इक्वेशन आहे. या इक्वेशनचं आणि या इक्वेशनचं ज्या ठिकाणी इंटरसेक्शन होतंय दॅट विल बी युअर पॉइंट. आता या x साठी तुम्हाला काय व्हॅल्यूज अज्युम करायचंय, y च्या व्हॅल्यू आपोआप मिळतील. सिमिलरली या x साठी काही अज्युम करा, y चा व्हॅल्यू आपोआप मिळेल. हे सगळे पॉइंट्स प्लॉट करा. तुम्हाला याच्यामध्ये प्लॉट करायचे, हे सगळे प्लॉट करा. ज्या पॉइंट मधून हे दोन लाईन, दोन्ही इक्वेशनचे लाईन इंटरसेक्ट होतील. या ठिकाणी कसं इंटरसेक्ट झालेले आहे दोन्ही इक्वेशनचे लाईन. सिमिलरली या ठिकाणी जिथे तुमचे दोन्ही इक्वेशनचे लाईन इंटरसेक्ट होतील तेव्हा त्याला आपण काय बोलणार आहोत, ते आपलं आन्सर आहे. ते आपलं ऍक्च्युअल आन्सर असणार आहे. काय आहे, 2,2 म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू पण 2. ठीक आहे. तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही असं सॉल्व्ह करून बघू शकता सायमल्टेनियसली. इथे बघा वाय वाय कट होत आहे. हेच इक्वेशन आहे ना आपलं. इथे बघा वाय वाय कट होत आहे आरामात. एक 3x इज इक्वल टू 6 आलं, x इज इक्वल टू 2 आलं. x पुट करा, y इज इक्वल टू पण तुम्हाला काहीतरी मिळेल. ठीक आहे. तर आपण एका इक्वेशनला कसं पुट करायचं ते इथे बघितलं. आणि 2 इक्वेशन असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे तर तो असा फाइंड आउट करायचा आहे, जे तुमचं आन्सर असणार. यासाठी तुम्ही यातला एखाद दुसरा क्वेश्चन जो आहे हा हॉट वाला करून बघा, स्टार वाला क्वेश्चन एखाद दुसरं एक्झाम्पल करून बघा. तर हेच आहे 2.2 मध्ये. नेक्स्ट 1.2 मध्ये नेक्स्ट आपण बघणार आहोत डिटर्मिनंट कसं काढायचं. एकदम इझी आहे. तुम्हाला असं मॅट्रिक्स दिलं जाईल,
तुम्हाला ह्यांचं काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे a इंटू डी करायचं आहे मायनस c इंटू बी करायचं आहे. हे तुमचं काय बनणार, डिटर्मिनंट बनणार. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बघा काय सांगितले, डिटर्मिनंट फाइंड आउट करा. हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. तर 5 इंटू 9 करायचं आहे मायनस, हे मधलं मायनस लक्षात ठेवायचंय. 3 इंटू 7 करायचंय म्हणजे 45 मायनस 21 किती बनणार आहे या ठिकाणी 24. तर तुमचं पहिल्याचं डिटर्मिनंट काय आलं, 24. सिमिलरली आता हे जर निगेटिव्ह टर्म्स असतील तर प्रॉपर ब्रॅकेटचा यूज करायचा आहे. मधलं निगेटिव्हच येणार आणि हे असं येणार. सो 8 चोक 32 मायनस 32 मायनस 3 दुने 6 मायनस 6 मायनस मायनस प्लस बनेल. मायनस 32 प्लस 6 विल गिव्ह यू मायनस 26. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करणार आहात. नेक्स्ट येतं आपल्याकडे ते म्हणजे क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल एक्झॅक्टली काय आहे, सॉल्ड एक्झाम्पलच्या हेल्पने आपण एखादं समजून घेऊयात किंवा हा फ्लो बघा हवं तर. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे इक्वेशन असणार आहे या फॉर्मॅटमध्ये. इथून तुम्हाला डी डीएक्स आणि डीवायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. कशा काढायच्या आहे ते मी सांगेन तुम्हाला. आणि डी डीएक्स डीवायच्या व्हॅल्यूज काढल्या की एक्स ची व्हॅल्यू म्हणजे डीएक्स बाय डी असणार आहे, वाय ची व्हॅल्यू म्हणजे डीवाय बाय डी असणार आहे. एक्स आणि वाय आपल्याला प्रत्येक ठिकाणी काढायचं असतं. या सॉल्ड एक्झाम्पलच्या आधारे आपण समजून घेऊया की क्रॅमर्स रूल एक्झॅक्टली काय असतं. सो बघा आपल्याकडे इथे पण दोनच इक्वेशन, हे सगळे टाइप्स आहेत लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सबस्टिट्यूशन मेथडने करा किंवा एलिमिनेशन मेथडने करा किंवा सायमल्टेनियसली करा किंवा ग्राफने करा किंवा असं करा. तुम्हाला जसं क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं असेल तसं करा. जर क्वेश्चन मध्ये मेन्शन नाही केले क्रॅमर्सने करायचं की कसं करायचं तर तुमच्यावरती आहे, तुम्ही कुठले पण मेथड यूज करू शकता. पण क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं असेल तर मग त्याच मेथडने करायचं आहे. आता क्रॅमर्स रूल मध्ये कसं येणार आहे, हे दोन इक्वेशन आहे. तर दोन्ही इक्वेशन तुम्हाला फर्स्ट स्टेप काय करायची आहे, डी इज इक्वल टू लिहून घ्यायची आहे. म्हणजे एक्स, दोन एक्स आहेत ना, तर दोन्ही एक्सचे व्हेरिएबल वाले कोइफिशियंट एकाखाली एक, दोन्ही वायचे व्हेरिएबल वाले कोइफिशियंट एकाखाली एक. म्हणजे 5 2 येणार आणि 3 4 येणार. विथ साईन लिहायचं. आता या ठिकाणी दोघं पण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे, सो साईन नाही दिले मी. निगेटिव्ह असलं असतं तुम्हाला साईन द्यायची गरज आहे. तर डी आपला काय बनणार आहे, असे एक्स वाले एका कॉलम मध्ये, वाय वाले एका कॉलम मध्ये, हे आपलं डी बनलं. आता याला आपण डिटर्मिनंटने सॉल्व्ह करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 चोक 20 मायनस 3 दुने 6, यू विल गेट यहाँ पे 14. तर तुमच्याकडे डी ची व्हॅल्यू काय आली, 14 आली. जेव्हा आपण एक्स फाइंड आउट करतो तेव्हा आपण काय करणार आहोत, डीएक्स बाय डी. तर त्या केसमध्ये तुम्हाला डी ची व्हॅल्यू लिहायची आहे. डी कसं आलं कळलं. आता एक्स डीएक्स काढायचं आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही डीएक्स काढणार आहात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, एक्सचे व्हेरिएबल्स जे आहे, एक्स वाले जे टर्म्स आहेत ते नाही लिहायचे. फक्त वाय वाले आणि जे त्या साईडचे आहेत तेवढेच टर्म्स लिहायचे. म्हणजे या ठिकाणी काय येणार, -11 सिक्वेन्सने लिहायचं आहे प्रत्येक वेळी. -11 -10 आधी येणार आणि मग वाय. एक्सला रिप्लेस केलं ना आपण, मग एक्सच्या ऐवजी काय लिहायचंय, जे इकडचे टर्म्स आहेत ते लिहायचे. जेव्हा तुम्ही डीवाय लिहिणार तेव्हा वायच्या ऐवजी, इथे एक्स वाय होतं तेव्हा तुम्हाला वायच्या ऐवजी काय लिहायचंय, इकडचे टर्म लिहायचे आहे. म्हणजे आरएचएस वाले टर्म लिहायचे आहेत. आता या ठिकाणी उरलेले टर्म्स, वायच्या जागेवरती वायचे टर्म्स. आता याला परत मल्टिप्लाय करा आणि यू विल गेट सम आन्सर. ठीक आहे. आता डीवाय कसं काढायचं आहे, डीवाय मध्ये वायचे टर्म्स गायब करायचे आहे. एक्सचे जे आहेत 5/2 म्हणजे 5 आणि 2 ते आहे असं, आणि वायच्या ऐवजी मग तुम्ही काय लिहिणार, हे टर्म्स -11 -10. ठीक आहे, झालं. एवढंच तुम्हाला करायचं आहे. डीएक्स काढत असाल तर एक्सला गायब करा आणि एक्सच्या ऐवजी आरएचएस वाले टर्म्स लिहा. डीवाय काढत असाल तर वायला गायब करा आणि आरएचएस वाले टर्म्स लिहा. सो तुमच्याकडे आता डीवाय डीएक्स आणि डी च्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. आता एक्स ची व्हॅल्यू कशी काढणार, डीएक्स बाय डी करून. वाय ची व्हॅल्यू कशी काढणार, डीवाय बाय डी करून. सो बघा डीएक्स काय आहे आपल्याकडे -14, डी काय आहे 14, -1 आलं. डीवाय काय आहे आपल्याकडे -28, डी काय आहे 14, -2 आलं. म्हणजे एक्स साठी काय आलं -1, वाय साठी आलं -2. सिंपल. तर हेच तुम्हाला क्रॅमर्स मध्ये करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण डी फाइंड आउट केलं, ज्यामध्ये एक्स चे कॉलम आणि वायचा कॉलम होता. नेक्स्ट आपण डीएक्स फाइंड आउट केलं, ज्यामध्ये एक्सच्या कॉलमला उडवलं आणि त्याच्याऐवजी आपण जे आरएचएस वाले टर्म आहे तर ते लिहिले. मग आपण डीवाय काढलं, ज्यामध्ये वायच्या कॉलमला उडवलं आणि आरएचएस वाले टर्म लिहिले. मग एक्स इज इक्वल टू काय केलं होतं आपण, डीएक्स बाय डी आणि वाय इज इक्वल टू डीवाय बाय डी. असं करत करत एक्स आणि वायचे व्हॅल्यूज आपल्याला मिळाले. सो हे पण इझी आहे. जर तुम्हाला ग्राफने वगैरे करायचं नसेल तर यातले तुम्हाला हे अगेन एक इक्वेशन सॉल्व्ह करा, बिकॉज फ्रॅक्शन फॉर्मॅटमध्ये आहे. हे तर आपण सॉल्व्ह केलं, इझी आहे, हे पण आपण सॉल्व्ह केलं. हवा तर यातलं पण एखादा फ्रॅक्शनची प्रॅक्टिस करून टाका आणि एक इझी वाला कुठला पण तुम्ही क्रॅमर्सने सॉल्व्ह करू शकता. सो असे 2-3 क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तर इथपर्यंत झालं 1.3. 1.3 इज डन. आता 1.4. 1.4 थोडंसं स्लाइटली वेगळं आहे. इथे तुम्हाला आधी त्या इक्वेशनला लिनियर बनवायचंय. आतापर्यंत तुम्हाला रेडीमेड लिनियर इक्वेशन मिळायचे. आता तुम्हाला इक्वेशनला लिनियर करायचंय आणि मग त्याला सॉल्व्ह करायचंय. फॉर एक्झाम्पल आता बघा, आता हे इक्वेशन आहे. तुम्हाला असं वाटणार की हे लिनियर इक्वेशन नाहीये, कारण 4
डिवायडेड बाय एक्स रेस टू मायनस 1 आहे, म्हणजे असं लिहिणार ना आपण याला 4x रेस टू मायनस 1 प्लस 5y रेस टू मायनस 1. सो तुम्हाला वाटेल की हे लिनियर नाहीये. तर आता तुम्हाला याला लिनियर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करणार लिनियर मध्ये कन्वर्ट? तर बघा, आता मी जे हे 1 बाय एक्स आहे म्हणजे 4 इंटू 1 बाय एक्स आहे किंवा एक्स रेस टू मायनस 1 जे पण आहे, तर याला मी मानणार की हे ए आहे. ठीक आहे, याला मी काय मानणार की हे ए आहे आणि याला मी काय मानणार की हे बी आहे. मग मी लिहिताना कसं लिहिणार 4a प्लस 5b इज इक्वल टू 7. खाली पण 3a प्लस 4b इज इक्वल टू 5. तुम्ही एम एन ए बी सी डी काही पण घेऊ शकता, तुमच्यावरती आहे. या लोकांनी एम एन घेतलं, मी ए बी घेतलं, काहीच नाही फरक पडत आहे. आता मला सांगा हे लिनियर इक्वेशन आहे का? दोन व्हेरिएबल आहे एम आणि एन, दोघांचं पॉवर 1 1 आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे. एकदा तुम्हाला हे मिळालं की मग तुम्ही क्रॅमरने सॉल्व्ह करा, सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करा, सायमल्टेनियसने सॉल्व्ह करा, ग्राफने सॉल्व्ह करा, कशाने पण सॉल्व्ह करा. आता हे तुमच्यावरती आहे. एकदा हे मिळालं की मग तुम्ही आतापर्यंत ज्या पण आपण मेथड्स पाहिल्या त्याने सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला जर याला क्रॅमरने सॉल्व्ह करायचं असेल तर डी इज इक्वल टू 4 5 3 4 लिहून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं असेल तर याला मल्टिप्लाय बाय 4 करा, याला मल्टिप्लाय बाय 5 करा आणि सबट्रॅक्टिंग करा, कारण दोघांचे साइन सेम आहेत. ठीक आहे, सो हे तुम्ही करू शकता. म्हणजे बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे, जे पण एक्स्ट्रा वाले आहे. आता याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे 1 बाय एक्स मायनस वाय, याला ए मानायचं. याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे 4 इंटू येणार, याच्यामध्ये एक्स्ट्रा काय 1 इंटू एक्स प्लस वाय, याला तुम्हाला बी मानायचं आहे. म्हणजे हे इक्वेशन काय बनणार 4a प्लस 1b इज इक्वल टू 3. ठीक आहे, सो जे पण एक्स्ट्रा वाले टर्म्स आहेत म्हणजे कोइफिशियंट सोडून, नंबर सोडून जे व्हेरिएबल वाले टर्म्स आहेत त्याला तुम्हाला काहीतरी ए बी मानायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये पण बघा 1 बाय एक्स मायनस 1 आहे, याला तुम्हाला ए बी एम एन काहीतरी मानायचं आहे. आणि याच्यामध्ये 1 बाय वाय मायनस 2 ला तुम्ही ए बी काय पण माना, म्हणजे तुमचं एक इक्वेशन बनवायचं आहे लिनियर इक्वेशन आणि मग तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यामध्ये पण बघा 2 इंटू 1 बाय एक्स आहे मायनस 3 इंटू 1 बाय वाय इज इक्वल टू 15. सो आता हे जे 1 बाय एक्स आहे त्याला मी ए मानेन, हे जे 1 बाय वाय आहे त्याला मी बी मानेन. सो हे 2a मायनस 3b इज इक्वल टू 15 बनेल. आणि याच्यामध्ये पण 8a प्लस 5b इज इक्वल टू 77 बनेल. सो आता हे माझं लिनियर इक्वेशन बनलं. आता तुम्हाला ज्या कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचंय त्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बस एवढंच आहे या चॅप्टर मध्ये, जास्त काही नाहीये पण. सो एकदा तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता आलं, एकदा तुम्हाला क्रॅमर्स रूल कळलं त्याने कसं सॉल्व्ह करायचंय, की तुम्ही सगळे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता. ग्राफ शक्यतो तेव्हाच वापरा जेव्हा त्यांनी मेन्शन केलंय ग्राफने करायचंय, अदरवाईज ग्राफच्या ह्याच्यामध्ये जाऊ नका, कारण ते ड्रॉ वगैरे करायला खूप वेळ लागतो. सगळ्यात बेस्ट आहे क्रॅमर्स मेथड, त्यात तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आणि सॉल्व्ह करायचे. पण जर तुम्ही क्रॅमर्स नसेल करणार तर सायमल्टेनियस वाला बेस्ट आहे. पण सायमल्टेनियस सगळ्याच ठिकाणी वापरायला थोडंसं डिफिकल्ट आहे जर व्हॅल्यूज मोठ्या असतील तर. सो सगळ्या केसमध्ये क्रॅमर चालूच शकतं. सो शक्यतो क्रॅमरची प्रॅक्टिस करा, जे तुम्ही सगळ्या ठिकाणी यूज करू शकाल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची फुल रिव्हिजन जी आहे ती झाली असणार आहे प्रॅक्टिस सेट 1.4 पर्यंत. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे ते म्हणजे, आता तर आपल्याकडे फक्त इक्वेशन होते. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये फुल वर्ड प्रॉब्लेम असणार आहे, त्याच्यातून इक्वेशन बनवायचे, ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे. मग याच्यामध्ये एज वाले, एरिया, पेरिमीटर वाले प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय की पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. पेरिमीटर आपण कसं काढतो 2 इंटू लेंथ प्लस ब्रेडने काढतो. ठीक आहे, इज इक्वल टू काय आहे 40, म्हणजे 2l प्लस 2b काय झालं 40. आता मला याला सिंपल करायचंय, सगळ्यांकडे 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड करू शकतो आपण. सो l प्लस b काय बनलं 20 बनलं. हे माझं पहिलं इक्वेशन आहे. आता या लोकांनी एक्स वाय घेतलंय, मी lb घेतलंय, तुम्ही कुठले पण व्हेरिएबल वापरू शकता. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ बाय 2. लेंथ काय आहे माझी l. सो लेंथ ऑफ द रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ. डबल इट्स ब्रेथ म्हणजे 2 इंटू बी पेक्षा 2 ने जास्त आहे. तर l इज इक्वल टू 2b प्लस 2, म्हणजेच x इज इक्वल टू 2y प्लस 2. आता जर मी 2b ला इकडे पाठवलं तर l मायनस 2b इज इक्वल टू 2 हे माझं एक इक्वेशन बनेल, हे माझं दुसरं इक्वेशन बनलं. आता तुम्ही याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, क्रॅमरने सॉल्व्ह करा, कोणी कशाने पण सॉल्व्ह करा. फक्त याच्यामध्ये टास्क हा आहे, यांनी क्रॅमरने सॉल्व्ह केलंय, याच्यामध्ये टास्क हा आहे की तुम्हाला इक्वेशन बनवता आलं पाहिजे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की तुमच्याकडे अॅनालॉग वॉच आहे, डिजिटल वॉच आहे, आणि काय बनलंय याचं तुम्हाला सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची आहे व्रिस्ट वॉचेसची. अमाऊंट रिसिव्ड आहे एवढी याची आणि याची एवढी अमाऊंट रिसिव्ड केलेली आहे. ठीक आहे, 2 दिवसांचा हा सेल आहे. तर आता या ठिकाणी या लोकांनी एक्स आणि वाय अज्युम केलंय का? येस, या लोकांनी एक्स आणि वाय अज्युम केलंय. तर अॅनालॉग वॉचला आपण एक्स मानूयात, डिजिटल वॉचला आपण वाय मानूयात. दोघांचं मिळून सेल किती बनतंय 4330. आपल्याला माहिती नाही अॅनालॉगची प्राइस किती आणि डिजिटलची प्राइस किती आहे, ती आपण एक्स मानूयात.
सो 11 इंटू अॅनालॉगची प्राइस म्हणजे 11 क्वांटिटी आहे ना, आणि 6 इंटू डिजिटलची प्राइस इज इक्वल टू काय झालं 4330. हे माझं पहिलं इक्वेशन. दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय आहे, अॅनालॉग अगेन मला एक्सच मानायचंय, त्याची प्राइस नाही माहिती आहे मला किती आहे, फक्त क्वांटिटी या ठिकाणी बदलली आहे. प्लस 5 इंटू डिजिटलची क्वांटिटी 5 झाली आहे या ठिकाणी, आणि 7330 इज माय फायनल अमाऊंट. आता हे दोन इक्वेशन्स आहेत, क्रॅमरने सॉल्व्ह करा आणि आन्सर मिळवा, बस एवढंच करायचंय तुम्हाला. सो जेव्हा तुम्हाला असे दोन स्पेसिफिक क्वांटिटी बघायला मिळतात की पेन आहे, पेन्सिल आहे, चॉकलेट ए आहे, चॉकलेट बी आहे, तर चॉकलेट ए ला एक्स मानायचं, चॉकलेट बी ला वाय मानायचं आणि सॉल्व्ह करायचं, सिम्पल. तर अगेन इथून आता यांनी पुढे सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह केले, तुम्ही क्रॅमरने केलं तरी पण चालणार आहे, फक्त एवढंच की इथे व्हॅल्यू मोठी आहे. सो अशा केसमध्ये ट्राय करा की जी कुठली इझी मेथड असेल त्याने तुम्ही सॉल्व्ह करा. आता या व्हॅल्यूज लहान असल्यामुळे तुम्ही याला 5ने आणि याला 6ने आरामात मल्टिप्लाय करू शकता, किंवा अजून पण तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता, किंवा यांनी काय केलेलं आहे, अच्छा यांनी एक्स ला इक्वेट करायचं काम केले, म्हणजे या ठिकाणी 22 आहे तर त्यांनी इथे इंटू 2 केले, म्हणजे हे पण 22 बनेल. येस, सो तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बोट आणि स्ट्रीम वाले प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्हाला आता एक्झामसाठी काय करायचं आहे, हे फक्त सॉल्व्ड एक्झाम्पल्स करा, सफिशियंट आहे. प्रॅक्टिस सेट वाले एक्झाम्पल्स नाही पण केले तरी पण चालून जाईल, फक्त सॉल्व्ड एक्झाम्पल्स करा. आता ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय की एक जी बोट आहे तर ती ट्रॅव्हल करतीये 16 किलोमीटर अपस्ट्रीम. ठीक आहे, सो हे तुम्ही लक्षातच ठेवा की जेव्हा बोट अपस्ट्रीम जातीये तेव्हा आपल्याला दोघांचं जे स्पीड आहे त्याला ऍड करायचंय, स्ट्रीमचं आणि बोटचं, आणि डाऊनस्ट्रीम जाईल तेव्हा आपण सबट्रॅक्ट करायचंय. कारण डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम जाताना काय होतंय, दोन्ही सेम दिशेने जात आहे, पाणी पण आणि बोट पण. आणि अपस्ट्रीम जाताना पाणी वेगळ्या दिशेने जात आहे, बोट वेगळ्या दिशेने जाते, सो सबट्रॅक्ट करायचा. ठीक आहे, तर हे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचंय की जेव्हा अपस्ट्रीम जाईल यू हॅव टू सबट्रॅक्ट बोटचं स्पीड आणि स्ट्रीमचं स्पीड, आणि डाऊनस्ट्रीम जाईल तेव्हा तुम्हाला ऍड करायचंय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, तर हे ट्रिक सारखं हे करा. तर हे काय आहे, एक्स मायनस वाय इज द स्पीड फॉर अपस्ट्रीम, एक्स प्लस वाय इज द स्पीड फॉर डाऊनस्ट्रीम. वी हॅव टू फाइंड आउट द स्पीड ऑफ वॉटर करंट आणि स्पीड ऑफ बोट. ठीक आहे, आता हे अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमची स्पीड आहे, आपल्याला इंडिव्हिज्युअली एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आणि आपल्याला काय सांगितलंय की 16 किलोमीटर अपस्ट्रीम जातीये, 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जातीये 6 आवर्स मध्ये, आणि 36 किलोमीटर अपस्ट्रीम जातीये आणि 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जातीये 13 आवर्स मध्ये. सो टाइम टेकन आहे आपल्याकडे दॅट इज 6 आवर्स, आणि या ठिकाणी टाइम टेकन आहे आपल्याकडे दॅट इज 13 आवर्स. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम असतं, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड असतं. डिस्टन्स वी ऑलरेडी हॅव दॅट इज 24 किलोमीटर जे आहे तर ते कुठे जाते, डाऊनस्ट्रीम जाते. तर 24 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय करायचं आहे, आणि 16 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय करायचं आहे या केससाठी, आणि या केससाठी 36 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय करायचं आहे, आणि 48 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय करायचं आहे. इथे जर लिहिलं असेल तर येस. तर पहिल्या बोटसाठी आपण करणार आहोत 16 अपस्ट्रीम जातीये 16 किलोमीटर, स्पीड काय आहे एक्स मायनस वाय, प्लस 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जातीये, स्पीड आहे एक्स प्लस वाय, टाइम केवढा लागतोय 6 तासांचा लागतोय. तर हे माझं पहिल्या बोटसाठीच इक्वेशन झालं. सिमिलरली दुसऱ्या कंडिशनचं जे इक्वेशन आहे, 36 अपस्ट्रीम जातीये तर 36 डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड घ्यायचं आहे, दॅट इज अपस्ट्रीम जातीये तर एक्स मायनस वाय, 48 डाऊनस्ट्रीम जातीये तर 48 डिवायडेड बाय स्पीड घ्यायचं आहे एक्स प्लस वाय, कारण डाऊनस्ट्रीम आहे, आणि वेळ लागतोय 13 आवर्सचा. झालं, दोन इक्वेशन बनले. आपण 1.5 मध्ये काय बनलं होतं, बघितलं होतं की जेव्हा अशा प्रकारे असेल 1 बाय एक्स मायनस वाय त्याला काहीतरी मानायचं, आणि 1 बाय एक्स प्लस वाय ला पण काहीतरी अज्युम करायचं. तर ए आणि बी अज्युम करा किंवा एम आणि एन अज्युम करा, इक्वेशन्स मिळाले, क्रॅमरने किंवा कशाने पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा पण क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे की अ सर्टन अमाउंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग सर्टन नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्स वी डोंट नो, तेच आपल्याला फाइंड आउट करायचंय की किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहे. Each would get 2 less if 10 students were more, and each would get rupees 6 more if 15 students were less. 10 स्टुडंट्स ऍड केले तर 2 रुपये कमी मिळत आहे सगळ्याला, आणि 15 स्टुडंट्स 10 स्टुडंट्स मोर ऍड केले तर 2 रुपये कमी मिळत आहेत, आणि जर 15 स्टुडंट्स कमी असले असते तर 6 रुपये जास्त मिळालं असतं. म्हणजे आता आपल्याला माहिती नाही की किती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केली आहे, हे पण माहिती नाही, हे पण माहिती नाही की किती स्टुडंट्स आहे. तर स्टुडंटला आपण मानूया की एक्स आहे, अमाऊंट डिस्ट्रीब्युटरला आपण मानूया की वाय आहे. सो वी डोंट नो की किती अमाऊंट दिली आहे, वी डोंट नो की किती स्टुडंट आहे, काहीच माहिती नाही आपल्याला. पहिल्या कंडिशन मध्ये म्हटलंय की 10 स्टुडंट्स वाढले म्हणजे एक्स प्लस 10, आणि काय म्हटलंय 2 रुपये कमी झाले, तर वाय मायनस काय करावं लागेल 2. हे जर मी आता बघा 2 रुपये
जर मला 2 स्टुडंट्सला द्यायचे आहेत प्रत्येकी 2-2 रुपये, तर ॲक्चुअल किती बनतील? 2 2 जार 4 बनतील. म्हणजे 2 स्टुडंट आहे माझ्याकडे. दोघांना मी 2 रुपये दिले, तर ॲक्चुअली किती बनणार आहे? 4 बनणार आहे. 3 स्टुडंट राहिले असते आणि मी 2-2 रुपये दिले असते, तर बेत्रिक 6 झाले असते. म्हणजे आपण नंबर ऑफ स्टुडंट्स आणि अमाउंटला मल्टिप्लाय करतोय. सो नंबर ऑफ स्टुडंट्स आणि अमाउंट याला काय करतोय? मल्टिप्लाय. आणि ॲक्चुअल किती आहे? x इंटू y आहे. सो हे झालं माझं पहिलं इक्वेशन. दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय होतंय? अमाउंट इज 6 रुपीज मोर आणि स्टुडंट्स आर 15 लेस म्हणजे x मायनस 15. अगेन हे पण काय आहे? x इंटू y आहे. ठीक आहे. तर हे माझं फर्स्ट इक्वेशन बनलं. इथे कुठे दिलंय? हा, इथे दिलंय. तर हे माझं फर्स्ट इक्वेशन बनलं आणि हे माझं सेकंड इक्वेशन बनलं. आता तुम्हाला काय करायचंय? हे मल्टिप्लाय वाला आहे. याला आधी सॉर्ट करावं लागेल कारण a प्लस बी च्या फॉर्मॅटमध्ये आणायचंय. मग x इंटू वाय करा, x इंटू 2 करा, 10 इंटू वाय करा, 10 इंटू 2 करा. हे बनलं तुमच्याकडे. आता याच्यामध्ये जे सेम सेम क्वांटिटी आहे, कुठलं सेम सेम आहे? हे दोन्ही सेम सेम आहे, याला उडवून टाका. म्हणजे मायनस 2x प्लस 10y इज इक्वल टू 20, मायनस एक्स प्लस 5y इज इक्वल टू 10. आलं लिनियर इक्वेशन मध्ये. सिमिलरली याच्यामध्ये पण हे दोन उडून जाणार आणि हे तुमचं लिनियर इक्वेशन मध्ये येईल. आता बघा दोघांमध्ये 5 सेम आहे, डिरेक्टली कॅन्सल करा आणि तुमचं x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या. तर केवढं सिंपल आहे. तर इन दिस वे तुम्ही अशा प्रकारचे सगळे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता वर्ड प्रॉब्लेम्स वाले, जे की अतिशय इझी आहेत. जर तुम्हाला एक्सरसाइज मधले कुठले क्वेश्चन हवे असतील तर एज वाला एक करा, जे की आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स मध्ये नाही केलंय. हे तुम्हाला युनिट टेस्ट साठी करायची गरज नाहीये. बोर्ड साठी करणार असाल तर एखादा क्वेश्चन करू शकता. बाकी हा एक करा न्यूमरेटर वाला. बाकी हे जे पेरिमीटर वाला आहे ते आपण ऑलरेडी केलंय, तर ते नव्याने करायची गरज नाहीये. आता फक्त थर्ड आणि फोर्थ वाला क्वेश्चन करू शकता. एमसीक्यूज मात्र तुम्हाला सगळे करायचे आहेत कारण बोर्ड एक्झाम मध्ये पण पुस्तकातलेच एमसीक्यूज येतात, म्हणजे प्रॉब्लेम सेट वाले, फक्त व्हॅल्यू बदलली जाते. तर एमसीक्यूज सगळे करायचे आहेत आणि इन दिस वे हे एवढे क्वेश्चन सफिशियंट आहेत तुम्हाला युनिट टेस्ट साठी, सेमेस्टर साठी आणि इव्हन बोर्ड एक्झाम साठी सुद्धा. सो आय होप की तुमची जी एक बेसिक रिव्हिजन आहे ती पूर्ण झालेली आहे लिनियर इक्वेशन्स वाली. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि सेम व्हिडिओ मी क्वाड्रॅटिक साठी अपलोड केला पाहिजे का ते पण सांगा. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.